परंतु 2014 पासून ते आता 2024 पर्यंत कोणत्या विभागाला यांनी लाभ दिलाय, कोणत्या विभागाला यांनी आधार दिलाय, हे जर आपण बघितलं तर एकाही विभागाला आपल्याला न्याय दिला असं वाटणार नाही। खरं म्हणजे महाराष्ट्रात आणि देशामध्ये 2019ला एक मोठं संकट आलेलं होतं। कोविड नावाचं एक महामारी या देशामध्ये आलेली होती। या कोविडच्या काळामध्ये सामान्य माणसाला तुम्ही व्यवसाय करत असेल, दहशतवाद्यांचं काही करत असेल, हे कसं राहतं? उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही गावाचे भोगलेला करा हे सांगतो। त्याचं महत्त्वाचं कारण काय वाचेल ते तुम्ही महाराष्ट्राच्या राज्यामध्ये बहुमताची सत्ता या ठिकाणी महाविकास आघाडीची स्थापन केल्याच्या नंतर इथला दहशतवाद जो आहे, दरशाही आहे, ती उद्ध्वस्त केल्याशिवाय आणि स्वच्छ वाचवणार नाही या ठिकाणी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगते। आणि त्यावर आपण या दहशतवादाला दरशाहीला राहून नसतो। प्रवासही या ठिकाणी नियोजित व्यवसाय आणि तुमचं धमक असेल तर निवडणुकीच्या मार्गाने तुमचा महिना बांधा। आमची ही वडील स्वतः या ठिकाणी येऊन असे विचार त्या ठिकाणी मांडले। तुम्ही करता काय? त्यांच्यासमोर येऊन दोन देण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही, करताय काय? त्याचा रोज तुझा लागला असेल, तुझं जाहिरात असेल, तुझं फौज असेल, तुझं माहिती व्हायचं असेल, ते रात्री फाडून टाकायचं, रोज फाडून टाकायचं। त्याला काय असतं नसते, उभं करायला असतं, उद्ध्वस्त करायला असतं लागत नाही। आता ही चोरी जी आहे ती उद्ध्वस्त करणारी चोरी आहे। आता ही उद्ध्वस्त करणारी चोरी जी आहे त्या चोरीचे असावले या भागाचं राजकारण कधी यायचं, किती देव द्यायचं याचा विचार हा तेव्हा सगळ्यांना करत आणि त्याबरोबरच हे मी सांगू इच्छितो, मी काही महाराष्ट्राच्या सत्तेत नाही, पण आज या राज्यामध्ये किंवा या भागामध्ये दहशतवाद आणि दमदाटी याचा आधार घेऊन काहीतरी करत असेल तर ज्या गावच्या माऊली त्याच गावच्या माऊली त्याला घ्यावं लागेल आणि ती स्थिती येऊ नये अशी अपेक्षा आहे। उद्याच्या निवडणुकीमध्ये मोठ्या माणसाने गावाचा विजय करा। महाराष्ट्राचं राजकारण बदलायचं असेल, निकाल आम्ही लोकांनी घेतलेला आहे, त्याला साथ द्या। मी तुम्हाला सर्व देतो की देशातील जवळचं राज्य म्हणून जो महाराष्ट्राचा नावलौकिक होता या लोकांनी जो घालवला, तुम्ही सत्ता दिल्याच्या नंतर, राज्य हातात घेतल्याच्या नंतर बाळासाहेबांचे सगळे सहकारी या राज्याचा चेहरा उजळल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही। त्यासाठी ही तुमची मदत हवी आहे हेच या ठिकाणी सांगतो। आणि अजून 5-6 वर्षामुळे अधिक होता हे आपल्या सगळ्यांना जे कामगार म्हणजे हायकोर्टाने निकाल दिला होता की 10 वर्षानंतर जे कामगार टेम्पररी आहेत त्यांना परमनंट करण्यात यावं, परंतु तसं कुठेही केलं नाही। असे विविध प्रश्न आहेत शिर्डीमध्ये। आज आपण म्हणतो शिर्डीमध्ये जे हॉस्पिटल आहे सुपर हॉस्पिटल व्हायला पाहिजे होतं, तिथे अद्ययावत सेवा, चांगले डॉक्टर पाहिजे होते, पण केवळ आणि केवळ प्रवरेचं हॉस्पिटल चालावं म्हणून नेहमी त्या हॉस्पिटलच्या बाबतीत खोडा घालण्यात आला। तिथे चांगल्या प्रकारच्या सुविधा निर्माण होऊ दिल्या नाही। कुठलीही गोष्ट फक्त आपल्याकडे सत्ता आपल्याकडे पाहिजे, आपल्या घराकडे पाहिजे हा दृष्टिकोन आहे। ज्यावेळेस मी एक सुज्ञ नागरिक आहे, एक महिला आहे, मला हे दिसलं की आपण हे थांबवलं पाहिजे कुठेतरी। सर्व लोकांनी गणेश कारखान्याच्या माध्यमातून मी पुढे आले तेव्हा काकी तुम्ही उभ्या राहा, तुम्ही म्हणजे शिर्डी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करा। थोरात साहेबांनाही खूप आग्रह म्हटले, त्यामुळे थोरात साहेबांच्या सहकार्याने
पवार साहेबांच्या सहकार्याने आज एक महिला एवढ्या मोठ्या साम्राज्याविरुद्ध उभी आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी उभी आहे. तर बदल हा झाला पाहिजे. त्यांना असं वाटायला लागलं होतं की शिर्डी मतदारसंघ एकतर्फी आपलाच आहे, आपल्या घराण्याशिवाय इथे कोणी प्रतिनिधित्व करू शकत नाही. अशा पद्धतीचं इथं एकतर्फी राजकारण सुरू झालं. शिर्डीमध्ये कुठल्याही सुविधा नाही, तिथले हॉटेल्स, स्थानिक लोकांचे हॉटेल्स चालत नाही. फुलांच्या संदर्भातही इथे आजूबाजूला आपल्याकडे सगळ्यांची छोटे छोटे जे शेतकरी असतील, आस्तगाव वगैरे इथले, त्यांचे गुलाबांच्या बागा होत्या, परंतु बाबांच्या समाधीवर फुले वाहिली जात नाही म्हणून आज सर्व ते उद्ध्वस्त झालेले आहे. तरुणांना रोजगार राहिलेला नाहीये. फक्त राजकारण असेल तेव्हा 18 ते 25 वर्ष वयोगटातील तरुणांना पार्ट्या देणं, जेवण खावण देणं, फिरवणं एवढंच एक काम त्यांनी सुरू ठेवलेलं आहे. अशा पद्धतीचं येथील राजकारण आहे. म्हणून मी म्हणते, जर शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे असेल, शिर्डी संस्थांचे प्रश्न सोडवायचे असेल तर तुम्ही सर्व गोष्टींचा विचार करा. सर्व शेतकरी बांधवांना माझे म्हणणे आहे, आपल्या नगर मनमाड रोडवर आतापर्यंत किती बळी गेलेले आहेत, किती वेळा 50 वर्षापासून हे चालू आहे नगर मनमाडचं काम. किती वेळा ठेकेदार पळून गेले आणि कुणी आंदोलनं केली. आता मध्यंतरी राहुरी भागात झाले होते, हे म्हणतात आमची मीटिंग झाली, आमची चर्चा झाली, आमचं बोलणं झालं, परंतु वास्तविकता काहीच नाही. म्हणजे हे